नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय हे 65 वर्ष आहे। त्यांना निवृत्तीनंतर दरमहा 3000 रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। 2025-26च्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 3 मार्चला राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावरती मोर्चा काढणार आहेत। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यामध्ये 553 प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,591 अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत। केंद्राच्या 60% आणि राज्याच्या 40% निधीतून त्यांचं मानधन हे दिलं जातं। आता शासन निर्णयानुसार सेविकांचं मानधन हे 10,000 रुपयांवरनं 13,000 रुपये, तर मदतनीस कर्मचाऱ्यांचं मानधन हे 5,500 वरनं 7,500 रुपये करण्यात आले। 11 ते 20 वर्ष सेवा झालेल्यांना 3%, 21 ते 30 वर्ष सेवा केलेल्यांना 4%, तर 30 वर्ष सेवा झालेल्या सेविका आणि मदतनीस यांना 5% मानधन हे वाढवण्यात आले। ही मानधन वाढ सरसकट नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या 1,75,000 रुपयेच मिळतात। त्यातूनच त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणी सुटणार नसल्यानं निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी जोर धरते। त्यावर सरकार अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार का, याकडे 2.25 लाख कर्मचाऱ्यांचं लक्ष मात्र लागून राहिलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांचा 3 मार्च रोजी मुंबईमध्ये मोठा महामोर्चा आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।